सगळ्या आमदारांचं एकच म्हणणं असायचं की मुंडे साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा राजकारणात आणलेलं आहे. आत्ताच माझ्याबरोबर धनुभाऊ पण दर्शन घेऊन गेले. त्यांना पुढे वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि ते पुढे गेलेत. खरं तर माझी तब्येत 3 दिवस इतकी खराब होती, मला प्रचंड ताप, प्रचंड अशक्तपणा होता. तब्येतीचा अंदाज घेऊन प्रीतमताई पुढे निघाल्या. प्रवीणजींचा निरोप होता मला, मी त्यांना व्हिडिओवर दाखवलं, बघा माझी काय हालत आहे. आमचा केजचा संदीप पाटील फोन करत होता, मी त्याला व्हॉइस क्लिप पाठवली, अरे बाळा माझी तब्येत बरोबर नाही. तर त्याचा मला मेसेज आला, ताई आमच्या डोळ्यात अश्रू आले, तुमचा आवाज खूप खराब आहे. आत्ता सुद्धा या क्षणाला माझी तब्येत बरोबर नाही. मला ते नाग वेडा काय असते ते झालं. या खांद्यापासून पाठीपासून पूर्ण विळखा आहे. आता बाया गटकडून मिठी मारायल्यात, पाठीवर थापा मारायल्यात, माझ्या अंगाची आग होत होती. पण मला बाबांचं दर्शन घेणं नाही असं कसं होईल. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगड आणि गोपीनाथ गडाचं दर्शन 12 डिसेंबर 3 जूनला माझं तर चुकणार नाही. का चुकणार नाही ह्याचं गुढ सांगते. मी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय, प्रीतमताईंनी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय, पण तुम्ही काही साहेबांच्या पोटी जन्म नाही घेतला ना. हजारो लोकांनी मुंडन केलं होतं साहेब गेल्यावर, हजारो लोकांनी जणू स्वतःचा बाप केलाय. तर त्यांनी जे रक्ताचं नातं निर्माण केलंय, ते नातं रक्ताचं आहे, घामाचं आहे, श्रमाचं आहे, परिश्रमाचं आहे, संघर्षाचं आहे, एकमेकांना दिलेल्या. ए बाबा मागचे शांत बसा ना, आपण कुठल्या कार्यक्रमात आहोत, शांत बसा. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले सगळेजण जिथे आहे तिथे बसा, काही प्रॉब्लेम नाही. हे नातं तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही जर घरामध्ये कुठली तारीख जर काढायची असेल, खाली बसा म्हणूच नका. बाकीचे नुसते खाली बसा, प्रत्येक जण खाली बसा म्हणायला. नुसते बसा, तोंडावर बोट ठेवा आणि बसा खाली. हाताची घडी, बोलल त्याचं दुखल पोट. तुम्ही जर एखाद्या लग्नाची तारीख आली आणि 12 डिसेंबर आली, एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली आणि 3 जून आली, तर तुम्ही सुद्धा घेत नाहीत, नाही आपल्याला साहेबांच्या गोपीनाथ गडावर जायचंय. मग माझ्या एवढं काय, माझ्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर केलंय, तर मी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून तुमच्या पाया